संत गजानन महाराज शेगावमध्ये आले. शेगावमध्ये आल्याच्या नंतर बंकटलाल स्वामीच्या घरी पंगत होती, मंडळी जेवत होती. पत्रवाळ्या माणसा मिष्टान्न खात होती. पण जेव्हा त्या ठिकाणी महाराज आले, आमंत्रण नव्हतं. हो, चांगल्या माणसाला आमंत्रणाची गरज नसते. प्रगट व्हायचं असलं तर, नाही तर मग आमंत्रण पाहिजे असं म्हणजे तू मानाचा झाला, आणि मानाचा झाला तो देव नसतो, लक्षात घ्या. मग आपल्याला असं वाटतं की मला आमंत्रण दिलं म्हणून मी गेलो, पण बिगर आमंत्रणाचा आला त्याला देव असं म्हणतात, त्याला अतिथी असं म्हणतात. पण अशा प्रकारचे अतिथी आणि त्या दिवशी शेगावमध्ये प्रगट झाले. पण प्रगट मंदिरात नाही झाले. प्रगट कुठे झाले महाराज? बंकटलाल स्वामीच्या तिथे प्रगट झाल्याच्या केलं काय कार्य प्रगट होण्याकरता, आणि उष्टा पत्रवाळ्या टाकल्या. बाबा तिथं बसले, आणि बसल्याच्या नंतर काय करू लागले? पात्रावरले शीतपात्रावरले खाल्ले, शीतमुखात घातलं, आणि ती महाराज भक्त मंडळीनं पाहिलं. पाहिल्याच्या नंतर विचार केला, मूर्ती दिगंबर आहे पण भात खातो. तर दुसऱ्या व्यक्तीने या व्यक्तीला सांगितलं, अरे अरे त्याला फिस म्हणू नको. मग तो कोण आहे? तर सांगितलं, हा कोणीतरी महान तपस्वी योगी असलेला पाहिजे. असा श्री संत गजानन महाराज शेगावामध्ये कोणत्या दिवशी महाराज? माघ सप्तमी. अनुरेणू मध्ये ब्रह्म व्यापिले, लय उत्पत्ती समान. माघ सप्तमी पुण्य दिवसी, प्रगटला योगी महान, प्रगटला योगी महान. अनुरेणू मध्ये ब्रह्म व्यापिले, लय उत्पत्ती समान. माघ सप्तमी पुण्य दिवसी, प्रगटला योगी महान, प्रगटला योगी महान. उष्टा पत्रावळी निमित्त भक्षण करीती भाताचे घन. उष्टा पत्रावळी कोणी भक्षण करीती भाताचे घन. तेजोमयाती कांती वयतन, तेजोमयाती कांती वयतन. माते तपस्वी महान, माघ सप्तमी पुण्य दिवसी, प्रगटला योगी महान, प्रगटला योगी महान. अनुरेणू मध्ये ब्रह्म व्यापिले, लय उत्पत्ती समान. माघ सप्तमी पुण्य दिवसी, प्रगटला योगी महान, प्रगटला योगी महान. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाववासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गजानना औलिया अवतरले जगताराया, गजानना औलिया अवतरले, गजानना औलिया अवतरले जगताराया, गजानना औलिया अवतरले जगताराया, 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 अवतरले जगताराया. अवतरले जगताराया, गजानना
कुसरी काहीच नेणे बोलिलो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास माझी आस पुरवा. हा तुकाराम महाराज येदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीताही हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. महाराज आता कीर्तनाला सुरुवात करायची. आता तुम्ही हा आणि मी हो कोण करता ते पाहू. तुम्हाला वाजवायचं काम नाही मी असल्यावर तुम्ही चिंता करू नका. कारण माझं आणि तुमचं काही म्हणजे मी त्यातला नाही. बघा कीर्तनाला जर आपला वेळ झाला आणि गजानन महाराजाचा प्रगट दिन आपल्याला साजरा करावाच लागत होता. होता 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 नाही का माणसाला निघा म्हणता म्हणता लग्नावर काही असतात माझ्यासारखे लवकर जाऊन बसणारी गाडी जागा मिळत नाही म्हणून निघता म्हणा म्हणता 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 उशीर झाला. बाबाच्या प्रगट दिनाचाच टाइम जवळ आला. मग आता कीर्तन करावं काला सांगाव का बाबाचं प्रगटीकरण करावं. म्हणजे आपण प्रगटी करतो अशातला भाग नाही बरं. हो आपण प्रगटी करतो का ते प्रगट झालेलेच आहेत पण तो उत्सव आपण साजरा करतो आणि तो त्याच टायमाला करावा नाही का. वेळी गेली निघून सोंगालं मागून. लग्नात तसंच ना महाराज. कसं आहे लग्नात मुहूर्त 6:39 39 लग्न 9:39 म्हणजे त्या मुहूर्ताला काही किंमत माणसं म्हणतात असं होत असते का नाही. झाल्याशिवाय अनुभव नाही ना. अनुभव घ्यावा कोणतंही कार्य लिमिट मध्ये टायमात झालं पाहिजे त्याला किंमत असते त्याचं फळ मिळतो. म्हणून महाराज कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद वंदनीय जगदमान्य जगद्गुरु ज्यांनी 5वा वेद तयार केला असे देहू निवासी सुप्रसिद्ध साधू कीर्तनकार प्रवचनकार नोहे नोहे म्हणजे कोणाचा अवतार म्हणे रामेश्वर भट्ट तुझा आणि तू नाही तुझा असं म्हण जा का बाबा. म्हणजे तुमचं सुरात येते मला सुरात येत नाही. म्हणजे तुकाराम महाराज साक्षात कोणाचा अवतार विष्णू भगवंताचा अवतार या मृत्यू लोकात आला. अवतार घेतला कशा करता घेतला बरं. अवतार तुकाराम महाराजांनी घेतला. मग आपल्याला कळत नव्हतं म्हणून घेतलाय का. आपल्याला कळत नाही म्हणायचं आपल्यात काही कमी आहे का महाराज. देवापेक्षा कमी आहे का. देवाला 4 हात नेहमी आहेत का. देव चतुर्भुज पण की कवा 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 का नेहमी. श्रीकृष्णाला तुम्ही चतुर्भुज कधी कधी पाहिलं माहिती. जेव्हा द्रौपदीला वस्त्र पुरवायची तेव्हा श्रीकृष्ण काय पाहिलं तुम्ही चतुर्भुज पाहिलं. येरी किती हात होती देवाला आपल्याला किती. देवाला डोळे होते का माणसाला 10 20 नाही 20 होते 20 10 सांगितले 20 होते. पण जे देवाले ते तुम्हाला जे देवाले ते तुम्हाला आणि जे तुम्हाला ते आम्हाला फरक काहीच नाही. कारण भगवंतानं हेच कर्तव्य करण्याकरता या ठिकाणी तुम्हाला पाठवलं. देवात तुमच्यात काही फरक देव ते माणसं ते देव. पण आपण विसरलो आपल्याला कळत नव्हतं म्हणून सांगण्याची वेळ आली. आणि म्हणून तुकाराम महाराज भागवतामध्ये तुमच्या ज्ञानेश्वरीमध्ये तुमच्या गीतेमध्ये तुम्हाला उपदेश करण्याचा प्रयत्न करतात. मग प्रयत्न करण्याचे कारणच येत आहेत की लोकांनी भगवंताची आठवण केली पाहिजे. कार्यक्रम कशा करता महाराज जेवण्याकरता नाही काला खाण्याकरता नाही की तुम्हा आम्हाला आठवण झाली पाहिजे की भगवंतानं आम्हाला या ठिकाणी पाठवलं किंवा आम्ही स्वतःहून आलो. पण आलो तसा आपला काहीतरी फायदा झाला पाहिजे. मग आपण आलो आणि तो जर आनंद
नाही घेतला तर आपला जन्म फुकट गेला. काही उपयोग होणार नाही. कारण जिथं आपण आलो ना, हा रस्ता, हा प्रवास खूप लांब आहे. कीर्तनकार किती लांबून आलो महाराज. एक येऊनी कोटी कोटी फेरा आणि तेव्हा लागे वारा. एका येऊन त्या दिवशी लक्ष्मण महाराज सांगितलं, कोणत्यात किती घ्यावा, झाडात किती घ्यावा, पक्षात ती जमल येत नाही महाराज, तेवढं म्हणून सांगत नाही. एवढा तुम्हाला जन्म इथे घ्यावा लागतात तेव्हा माणूसाचा जन्म मिळतो. म्हणून याची किंमत लोकांना कळाली पाहिजे याच्याकरता. बरं, माणूस म्हणून जन्माला घातलं आणि जे लोक या पृथ्वी तलावर म्हणजे अतिशय उन्मत्त झाले ते काही साधारण माणसं नव्हते महाराज. उन्मत्त झालेले म्हणजे कोणते माणसं उन्मत्त झाले? तू का म्हणे कौसा, बरा 8वीला ओळसा. कौस नसता तर कृष्णाने जन्म घेतला. तुकाराम महाराज म्हणतात म्हणून सांगतो बरं. तुम्ही म्हणसाल महाराज मग असे लोक जन्माला आले पाहिजे का? मी नाही म्हणत. तुकाराम महाराज तुका म्हणे कंसा, बरा 8वीला ओळसा. जर कंस नसता तर श्रीकृष्ण परमात्मा या पृथ्वी तलावर अवतीर्ण झालाच नसता. आणि जर श्रीकृष्ण परमात्मा अवतीर्ण झाला नसता तर तुम्हाला आम्हाला गोकुळाचं महत्व, गोपीचं महत्व कळालंच नसतं. म्हणून महाराज या पृथ्वी तलावावर जी मंडळी आली ती भगवंताला आमंत्रण दे, मी पुढे जाणार आहे. की तुम्ही आम्ही ठरवले. नंतर कोण ठरवलं त्यांना? पापी. त्यांना काय ठरवलं? पापी ठरवले. पण पापी म्हटलं देव जाईल त्याच्याकडं. त्याच्या अंगात सामर्थ्य असतो. सामर्थ्य ज्याच्या अंगामध्ये सामर्थ्य असतो ना तो देवाला बोलवू शकतो. तुम्ही आम्ही बोलवू शकत नाही. काही ते देव महाराज आपल्या पाप करतो. किती पाप करणं होईल तुमच्या? पाप तरी किती करणं होईल तुमच्या? कोण चिलटच मारणं होत नाही तर माणसं मारणं कुठे नाही महाराज. पाप आपल्याकडून करणंच होत नाही. फक्त आपण म्हणतो पण पाप आपल्याला करता येत नाही. त्यांनी पाप केलं, पापाचं कर्म आणि जन्माला आले. पण देवाला सांगितलं मी जाईन ना देवा, मी जाईन पण तुला यावंच लागेल. म्हणून ते आल्यानंतर देव मागे येतात. मागे आल्याच्यानंतर त्या ठिकाणी काय होतं महाराज? असे 10-5 लोक मिळाले ना. या पृथ्वीवर पाप होतो, पाप. आणि ते पाप झाल्याच्या नंतर या पृथ्वीला ते सहन होत नाही. मग पृथ्वीला पाप सहन होत नाही. मग दुःख कोणाकडे सांगायला जावं? आणि कोणाला सांगितल्याने दुःख दूर करण्याची ताकद कोणामध्ये नाही. काय या पृथ्वीला वज झालं, तिचं ओझं हलकं करणार एखादा माणूस आहे का कोणी? तुमच्या डोक्यावरला मी घेईन, माझ्या डोक्यावरला तुमच्या डोक्यावर देईन. पण पृथ्वी म्हणली आपल्याला ओझं झालं, पण कशाचं? पापाचं. मग हे पाप हलकं कोण करेल? तर मग गायीनं या पृथ्वीनं काय केलं महाराज? लक्षात घेतलं. कशाचं रूप घेतलं? वच्छरूपी गाय ब्रह्म्यापशी जाय सांगित से तोय. गायी या पृथ्वीनं गायीचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाला सांगितलं, देवा या पृथ्वीवर खूप पाप आले, मला पापाचं ओझं सहन होत नाही. मग ब्रह्मदेवा काहीतरी करा. ब्रह्मदेव म्हटले, पाप झालं, या पापाचं निवारण करणारा मी नाही. मग या पापाचं निवारण करणारा कोण? तर त्याने सांगितलं की विष्णू भगवंत. कुठे आहेत महाराज ते? वैकुंठात नाही. या कीर्तनात वैकुंठात नाही. कीर्तनात जर तुम्हाला पाहायचं विष्णू भगवंताला कुठे आहेत महाराज? क्षीरसागरामध्ये शेषावर शयन केलेले. कारण शेषावर शयन केलं, अंथरून टाकायची गरज. असा तो शेषशाही परमात्मा म्हणून त्याला म्हणतात. आणि सगळे सुरवर एकत्र आले. इंद्र चंद्र महेंद्र मिळून या सर्वजण कुठे गेले महाराज? क्षीरसागरावर गेले. क्षीरसागर म्हणजे काय? आपल्या शिरपूरचा नाही बरं, तो भांडे ऐकणार. क्षीरसागर म्हणजे दुधाने भरलेला, त्याचं नाव क्षीरसागर. दुधाचाच सागर आहे आणि त्याच्यामध्ये भगवंताचं वास्तव्य आहे. आणि सगळेच्या सगळे गेले. ऋषी मुनी जपी तपी संत मंत. आणि देवाला घरानं सांगितलं, देवा या पृथ्वी तलावावर दैत्य उन्मत्त झालेत. देला त्रास ऋषी मुनी बरा. ऋषी मुनी यांना त्रास दिला. मोडीले यज्ञ
राहिले कर्म पळाले ब्राह्मण दैत्या भेने. देवा यज्ञ नाही, कीर्तन नाही, भजन नाही, अरे आम्हाला राहायला जागा नाही, आमच्या पाठीमागे लागत आम्हाला मारतात. आता धाव धाव धाव. देवाचा धावा केला आणि देवानं त्यांना हुंकार दिला, काळजी करू नका, लवकरच अवतार घेईन, दुष्टाचा नाश करीन आणि सज्जनाचा उद्धार करीन. महाराज शब्द ऐकले, भगवंताचं चिंतन करण्याकरता मंडळी आपापल्या ठिकाणी निघून गेलीत आणि भगवंत गेलेत स्वर्गामध्ये. आणि स्वर्गात गेल्याच्या नंतर सर्वांना बोलवून घेतलं. चला म्हणले आपल्याला अवतार घ्यायचंय मृत्यू लोकामध्ये. सगळे तयार झाले, पण महाराज भगवंताजवळ जे बसत होते लोक होते वैकुंठामध्ये, ते कोण होते महाराज? श्रुती, शास्त्र, ब्रह्मचारी, संन्यासी, यती, ज्यांनी अनंत जन्म पुण्य केलं. महाराज सांगतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य झाले कृपा केली, केव्हा झाले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही केव्हा झाले कृपा केली, केव्हा झाले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. देवाजवळ बसलेल्या सर्व मंडळींनी सांगितलं, आपण जन्मोजन्मी आम्ही देवा पुण्य केलं, तुमच्या संग वैकुंठामध्ये आलो. तुम्ही या वैकुंठाच्या अधिपती सिंहासनावर बसलेत आणि सिंहासनावर बसून तुम्ही सांगता आम्हाला ऐकावं लागते. पण देवा आम्हाला असं वाटते तुमच्या संग आनंद घ्यावा, आनंद लुटावा. ते म्हटले ठीक आहे, आनंद घ्यायचा, पण वेळ जवळ आली. चला म्हणले आता मलाही यायचं. कुठं? मृत्यू लोकामध्ये. कशा करता? भक्ताचं रक्षण करण्याकरता, दुर्जनाला संवारण्याकरता. मग तुम्ही बी चला. मग देवानी त्या सर्वांना आमंत्रित केलं. कोणाला? जे वैकुंठामध्ये भगवंताच्या संग संत मंडळी होती त्यांना. मग महाराज म्हणतात अवतार घ्यावया सिद्ध झाले, शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर, अवतार घेऊ चला. विष्णू भगवंत शेषाला म्हटले चला आपण मृत्यू लोकांमध्ये अवतार घेऊ, कारण तुम्ही असल्याशिवाय माझ्या अवताराला काही किंमत, जसं आमच्यासारख्या कीर्तनकाराला महाराज भजन म्हणल्याशिवाय काही किंमत नाही, तसं भगवंताला एकट्याला या वाटत नाही. कोणी कोणी सोपली पाहिजे, सोपल्याशिवाय चालत. एक तरी कुणी ना कुणी. ते म्हणला देवा तुम्ही मला म्हटले अवतार घ्या, पण मी अवतार घेणार नाही. ते म्हणला अरे मला तुझ्याशिवाय करमत नाही. पण तुम्हाला माहितीये कुठं जरी असला तरी माणूस मोठेपणाचा भुकेला असतो, आणि मोठेपणा म्हटलं की माणूस कधी ना कधी त्याच्यावर चढण्याचा प्रयत्न करतो. फसतो किती याचा विचार करत नाही. मग मला म्हटलं नाही या कीर्तन आले महाराज म्हणून आलो, नाही तर येत नव्हतो. येत होतो का? महाराज म्हणले म्हणजे मोठेपणा. मग काय म्हटलं महाराज? त्यांनी सांगितलं देवा त्याला म्हटले अवतार घेऊ. त्याने सांगितलं म्हणलं देवा अवतार घेणार पण कसा? म्हणले रामा अवतारी झालो लक्ष्मण, शेवी देवण तुम्हा सवे. 14 वर्ष राजा जेवायला मिळालं नाही. तुम्ही मस्त कंदमुळं खाल्लेत, मला एकही दिवस जेवा असं म्हटलं नाही. म्हणून मला असं वाटते आता मी लोकांमध्ये खूप दुःख भोगलं. आपणच अवतारावे, अवतार नाट्य दाखवावे. देवा तुम्हीच अवतार घ्या, नाट्य अवतार दाखवा.
देव म्हणलं असं करू नको रे बाबा, तुझ्याशिवाय मला करमत नाही, चाल म्हणले. मग त्याने सांगितलं तू वडील होई गा सर्वज्ञ, तू वडील होई गा सर्वज्ञ, बा मी पाळील रे तुझी आज्ञा. शेषाला सांगितलं तू माझ्यापेक्षा मोठा हो, राम अवतारात जरा चुकलं होतं, मी मोठा झालो तू लहान झाला आणि म्हणून माझं तुला ऐकावं लागलं, पण या अवतारामध्ये तसं होणार नाही. अरे तू मोठा भाऊ होशील, मी लहान होईल आणि तू सांगशील ते मी ऐकीन. हो तेव्हा अवतार घ्यावया सिद्ध झाला. म्हणजे आता काय गोर नाही, माझं ऐकशील ना. पण ते म्हणलं हो, पण तुम्हाला माहितीये का महाराज आपलं कीर्तन काल्याचं आहे, कारण काल्याच्या कीर्तनात मर्यादा असते, बाकीच्या गोष्टी बोलता येत नाहीत, सांगता येत. वास्तविक कोणत्याही कीर्तनाला मर्यादा असते, अभंग घेतला त्या अभंगातच बोलावं लागत असते. पण आता सवयी झाल्या माणसाला बोलायच्या, जे बोलता येईल ते बोलायचा प्रयत्न करायचा. मग महाराजांनी सांगितलं समजा त्याला भगवंताला अवतार घ्यायचा आहे, त्याने सांगितलं मी आता अवतार तुमच्या संग घेतो, पण देवा माझं तुम्हाला ऐकावं लागेल. पण देव हुशारी महाराज म्हणलं देव चातुर चतुर. मग देवापेक्षा कोणी हुशार या जगात? देवापेक्षा एखादी व्यक्ती हुशार, पण हाय म्हणतात एक शेतकरी सांगितलं होतं बाबा, नाही का महाराज? हो देवापेक्षा माणूस हुशार आहे, देवाला माणूस फसवतो महाराज. हो म्हणून भगवंतानं सांगितलं अवतार घ्यायला तयार झाले. मग अवतार घ्यायचा कुठं? तर सर्वांनी सांगितलं की देवानी सांगितलं आता गोकुळामध्ये मी अवतीर्ण होणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही सगळेजण जा. मग महाराज तयार झाले आणि एवढेच माणसं नव्हते, जितके आपण इतके होते का? वैकुंठात भरपूर मंडळी होती, खूप लोकांनी पुण्य केलं आणि सगळी मंडळी वैकुंठात गेली. आणि त्या वैकुंठातल्या मंडळाला मृत्यू लोकांमध्ये यायचं आहे, आनंदाले पारावर नाही राहिला महाराज. कारण पहिले इथं होते, कुठे होते? इथं होते. इथून काय केलं जायचं? वैकुंठात जाण्याकरता पुण्य केलं आणि पुण्य करून वैकुंठात गेले. पण लय दिवस झाले जागा बदलाय, जागा सापड्यानं महाराज. स्वतंत्र नाही तिथं, परतंत्र्यात आहेत. मग आता काय करावं? पण वेळ सापडली, वेळ संधी सापडली आणि संधी सापडल्याच्या नंतर भगवंताकडे बोलले आणि म्हणून त्याच्या तुकाराम महाराज अभंग केलं महाराज वैकुंठीचे जन सदा इच्छिता स्वर्गात देवाजवळ आहेत, देवाजवळ बसलेले आहेत. पण पहा त्यांना असं वाटलं की इथं काही खरं नाही, कुठे गेलं पाहिजे? मृत्यू लोकामध्ये गेलं पाहिजे. पण जेव्हा ते मृत्यू लोकामध्ये येण्याचा प्रयत्न करतात तेव्हा एकटे येत नाहीत, देवाला घेऊन येतात. ते म्हणतात देवा आम्ही जाणार, पण कुठे जायचं म्हणून स्थळ ठरलं मृत्यू लोकामध्ये येण्याचं. कोणतं स्थळ महाराज? गोकुळ. हो गोकुळात ठरलेलं आहे. म्हणून सर्व कुणी गायी झाल्यात, कुणी वासर झालेत, कुणी गवळी झालेत, कुणी गवळणी झाल्यात. प्रत्येकाने अवतार घेतला.
वेद सुरुची शास्त्र सर्व मिळून गोकुळ म्हणजे आनंदित झालं देव येण्याच्या अगोदर. बघा तुम्ही सप्ताह यायच्या अगोदर जशी जागा साफ करतात नाही का, हो देवयागाच्या अगोदर काय करतात ते स्वागत करावं लागतं ना. मग स्वागत करणारी मंडळी देवाच्या अगोदर आली, त्याचं नाव आहे संत. सगळी संत मंडळी गोकुळामध्ये आलीत आणि मग देवाची वाट पाहणं चालली. सगळं तयार केलं, देवाची वाट पाहणं चालली. पण देव येण्याकरता काही कारण होतं महाराज. त्या कारणास्तव भगवंताला यायचं आहे. सांगितलं की सुरसेन नावाचा एक राजा आणि त्याचा मुलगा वसुदेव आणि मथुरेचा दुसरा एक राजा, त्याचं नाव जरासंध आणि त्याचं नाव उग्रसेन. आणि उग्रसेनाचा भाऊ त्याचं नाव होतं देवल. दोघं भाऊ आनंदात राजकारण चाललो. पण एकाला पोरगी झाली आणि एकाला पोरग झालं. म्हणजे उग्रसेन राजाला पोरगा झाला आणि देवल राजाला मुलगी झाली. याच्या पोराचं नाव काय ठेवलं महाराज? ओळखीचं आहे का सगळ्याच्या? पाहिला कोण नाही पण ओळख प्रतिकाशी का नाही. काय त्याचं नाव? कंस. परिचयाचा सर्वांच्या, ओळख नाही पाळख नाही पाहिला नाही पण सगळेजण त्याने मात्र ओळखतात. पण देवल राजाची मुलगी तिचं नाव ठेवलं देवकी. पण काही काही माणसं असं असतात महाराज, लेकरं जर जन्माला आले ना तर कोणी जर म्हणतात असं कोणत्या मृतावर जन्माला आला तर सांगत नाही, टाइम नाही आपल्याकडं. तर त्याचे जन्म झाला की माय मरते नाही तर हो माय मरते नाही तर बाप मरते. मग ती अनाथ होती. आता ही जन्माला आली कोण? किती पुण्य आणि पहा देवाची माय. हो देवाची माय जन्माला आली. माया मेली, बापही मेला आणि संभाळ मग राजा उग्रसेनानं केला. दोघही संगमंग राहायचे, आनंदात खेळायचे. भावाची बहीण किती लाडकी, म्हणजे कौसाची बहीण एवढी लाडकी. आता तुम्हाला माहिती आहे जी मुलगी वयात येईल तिचं लग्न करावं लागतं, त्याच्या बापाला चिंता राहतच. मग कौस मात्र वाईट वागणारा होता आणि सगळ्या लोकांची संगती होती त्याला. मग त्याच्या संगतीचे लोक होते, याला द्यावा त्याला द्यावा त्याला द्यावा, प्रत्येकाला देण्याचा प्रयत्न. कुणाला द्यावा पण लक्षात नवर देव असला नाही. पाहतो मी सांगतो, लोक जास्त पुराणातलं वाईट पाहण्याचा प्रयत्न करतात. काय करतात? वाईट पाहण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी पुराणामध्ये चांगल्या गोष्टी त्याचा जरा विचार करा. काय केलं त्यांनी? म्हणले बहीण द्यायची मग कुणाला द्यायची. पण सुरसेन नावाच्या राजाचा मुलगा वसुदेव सुंदर, पहिलं लग्न झालं. पहिल्या बायकोचं नाव सरियाला माहिती आहे ना? माहित आहे का? माहित कोणाला माहिती आहे? वसुदेवाच्या पहिल्या बायकोचं नाव माहीत सगळ्याला पण सांगत कोणीच नसते. मला कीर्तन करते विचारतात लोक माहिती पण बोलू शकत नाही. कारण तुम्ही जर एक सांगितलं मी दुसरंच बोलतो त्याच्यानं माणसाचं आपण घेऊन कोणी कीर्तन करायचं समोर बोलत. तिचं नाव होतं रोहिणी. रोहिणी वसुदेवाच्या दोन पत्न्या. पहिली बायकोची, दुसरं लग्न करणारा माणूस होता का महाराज? सत्यवचनी, सत्यवादी ज्याला म्हणतात. पहिली बायको असताना तो दुसरी बायको करल त्याला कोरायचीच नव्हती. पहिला संसार सुखाचा होता ना, काही अडचणीच नव्हत्या. पण असं जर घडलं नाही तर देव जन्म घेणार नाही, देव अवतार करणार नाही, अवतार घेणार नाही. म्हणून त्या ठिकाणी कंस गेला. सगळे नवरदेव पाहिले. वसुदेव चांगला माणूस आहे, वेश नाही, दारू पित नाही. आपल्या सोबती कशी आहेत सगळे माही नाही बरं. कशी आहेत माझ्या सोबती? सगळे पिणारे, दारू पिले पण कोणती? हरिनामाची. हो मग जशी त्याची सोबती असली तशीच. म्हणले माझ्या सोबती सगळे पिणारे आहेत, माझ्या बहिणीला काय दारू पिणारा नवरा करून द्यायचा का? माझ्या बहिणीचं लग्न निर्वेशनी, भगवत भक्त, देवाचं चिंतन करणारा आणि चांगला वागणारा याच्याशी द्यायचं. कोणाचं मत आहे? मत कोणाचं आहे तुम्हाला माहितच नाही. कोणाचं मत आहे? कोण लग्न करायला लागलं? तुम्ही का आम्ही? कंस लग्न करायला लागला आपल्या बहिणीचं. पण चांगल्या माणसाची करायचं. चांगला माणूस शोधला आणि गेला आणि सांगितलं वसुदेवा आमची बहीण तुम्हाला देतो. ते म्हणले पहिली नाही, म्हणले करावंच लागते. आणि नाही केलं मारल्याशिवाय राहत नाही, ऐकाच लागते. सांगितलं ठीक आहे काही हरकत नाही. लग्न लागलं
लग्न आता बाकी लय गोष्टी येतात पण ते तुम्हाला माहिती येतात. लग्न लागलं आणि वरात पहिली जायची. वरात वसुदेव देवकीचं लग्न लागलं. रथावर बसवलं. ते म्हणले वरातीला तर आमच्या गावात जातो. ते म्हणले तुमच्या गावात नका जाऊ. इतकी बहीण लाडकी म्हणले वरात आमच्याच गावात काढू. मग वरात काढली. रथ सजवला आणि महाराज कंस धुरीवर बसला. हातात लगाम धरले आणि वाजत गावात मथुरेत वरात निघली. कोणाची? वसुदेवाची. वरात निघल्याच्या नंतर मध्यभागी मथुरेच्या वरात आली. झाली आकाशवाणी. का झाली आकाशवाणी? याच कारण आहे. आकाशवाणी झाले कंसा, ज्या व्यक्तीच्या लग्नामध्ये तू एवढा आनंद व्यक्त करत आहे त्याच व्यक्तीच्या पोटी 8वी संतान येऊन तुला मारणार आहे. हा शब्द ऐकल्याच्या नंतर महाराज एवढं प्रेम करणारा भाऊ पण स्वतः वाचावं म्हणून खाली उतरला आणि तिची वेणी धरली आणि देवकीला रथातून खाली ओढलं. हातामध्ये खडग घेतला. घेऊन या खडग मारावया धावला. हात तो धरिला वसुदेव. वेणी धरली, खाली ओढलं, हातात खडग घेतलं. मारणार होते. कंस मारणार. तेव्हा वसुदेवाच्या लक्षात आलेलं आहे. काय म्हणले हा नाचार, काय अत्याचार, दुष्टाला कोण थांबवणार? आणि वसुदेव महाराज सांगतात धर्माची ती मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. संत असतात हे धर्माचे कार्यकर्ते असतात. विचार केला आणि कंसाकडे गेला. कंसाचा हात धरला. सांगितलं कंसा का मारता येईल? अरे ही स्त्री आहे. ते म्हणले आकाशवाणी ऐकली नाही का? तो म्हणले ऐकली. मग अरे हिला जो मुलगा होईल तो मला मारणार आहे. मग मी हिला का ठेवू? कोणाला मला असं वाटते मी हिला मारणार. वसुदेव म्हणला ऐक, हिला जेवढी मुलं होतील तेवढी मी तुला मारण्याकरता देईन, कारण या जगात तुझी कीर्ती वाढेल. नाहीतर तू जर बहिणीला मारलं तर जगात तुझी अपकीर्ती होईल. म्हणून तू हिला मारण्याचा प्रयत्न करू नको. म्हणून हात तो धरिला. वसुदेवे हात धरल्याच्या नंतर वंधातच वरात थांबली. परत आले. संसार परपंच सुरू झाला. बघा तुम्ही. आल्याच्या नंतर महाराज त्याला नेल्याबरोबर काय कंसानं बंदी शाळेत टाकलं नाही. बहीण होती, मेवणा होता, लाडकी होती, अतिशय जीवापेक्षा प्रेम करणारा तो कंस होता. नेल्याच्या नंतर सुंदर एक घर त्यांना दिलं. त्याच्यात त्यांचा संसार सुरू झाला. कथा पाच जा. कथा काही लोक वाचतात, अनर्थाचा अनर्थ करतात, काहीच्या काही कवा कच्या कवा काही बी सांगतात. सुंदर घर दिलं. आनंदात संसार सुरू झाला. आणि कारण वसुदेव सत्यवचनी होता महाराज. पहिला मुलगा वसुदेवाला झाला. पहिला मुलगा झाल्याच्या नंतर वसुदेवाने घेतला आणि जिथे कंस सभा करून बसला होता तिथे गेला आणि कंसाला सांगितलं हा घे मुलगा. कंसाने सांगतात मुलगा पाहिला चमचम चमकत होता. मुलगा बहिणीचा होता. अंतकरणात दया उत्पन्न झाली. काय सुंदर बालक आहे. ते बालक माझ्या बहिणीचं आहे आणि मी त्याला का मारू? तेव्हा लक्षात आलं की मला आता 8वा मारणार आहे आणि हा तर पहिला आहे. मग हा पहिला मला मारणार, हा पहिला मला मारणार नाही, मला 8वा मारणार आहे. आणि महाराज तो मुलगा धरला आणि वसुदेवाकडे परत दिला. सांगितलं वसुदेवा खरोखर तुम्ही बोलता तसे वागता आणि म्हणूनच तुमच्याकडे चांगली वृत्ती आहे. माझा तुमच्यावर विश्वास आहे. 8वा मुलगा झाल्याच्या नंतर घेऊन या, मी त्याला मारीन. हा माझं काही बिघडवू शकणार नाही. हे महाराज केल्याच्या नंतर वसुदेवाने मुलगा घेतला आणि कन कन उठला. जिथे देवकी होती तिथे गेला. देवकीला देवकीने पाहिलं. ती म्हणली वसुदेवा तुम्ही सत्यवादी आहात पण लबाड आहात. मारण्याकरता नेला परत कसं काय आणला त्यांनी सांगितलं आणि त्यांनी वापस केला. बघा इकडं आनंदी आनंद आहे आणि तिकडे मात्र एक कार्य घडलं. कारण का संत भेटतात महाराज. संत 2 लोकाला भेटत असतात. एखाद्याला भेटलं तर चांगलं करतात आणि एखाद्याला भेटलं त्याचं वाटोळं करतात. म्हणजे संत काही सगळे सारखे धरू नका, कर्तव्यानुसार करतात. आता इथं संत काय काम केलं होतं महाराजा माणसानं? वाईट केलं का चांगलं? कंसानं काय काम केलं? चांगलं काम केलं ना. लेकरू मारलं का? नाही मारलं. पण तिथे साधू आला. कोणता साधू? नारद. नारायण नारायण आल्याच्या नंतर या महाराज, या महाराज, बसा बसा बसा. महाराज बसले. बसल्याच्या नंतर पूजा केली. बोला महाराज कशी काय आले? म्हणले
काही अक्कल गिकल आहे तुला? ते म्हणले काय झालं? अरे म्हणलं तू जो परत मुलगा पाठवला ना देवकीचा, म्हटले हो. मग तो तुला माहित आहे का? म्हटलं नाही. मग कोण मारणार? कोणता मारणार? ते म्हणे आठवा. मग त्यानं उरफाटे गणित करून टाकलं. काही माणसं फार हुशार असतात, उरफाटे गणित करायले. याच्या डोक्यात बसू द्यायचं नाही. काय 12 5 50. हो, याले काही समजत नाही. ते म्हणते मग झाले असतील. तसं मागचा पुढे, पुढचा माग, मधातला तिकडून घातला. हे बावळून गेलं, हे उठलं आणि तिथे गेलं. मन सांगितले मार मारले. पुण्य सारा वया भेटे देवऋषी वधी बालकाशी ठेवू नको. हे तुमचं पुण्य संपवण्याकरता संत भेटतात, पण पाप्याला भेटतात. कारण पाप्याचं पुण्य शिल्लकच नाही राहिलं पाहिजे. त्याचं पुण्य शिल्लक राहिलं आणखीन 10-5 लोक खराब करण्याची शक्यता असते. म्हणून त्याचं पुण्य खलास झालं पाहिजे. त्याला सांगितलं उचल म्हणले जा. आणि ते बावरलं लगेच गेलं, धरलं पूर्ण गरगर फिरलं जमीन पटलं, त्याला मारून टाकलं. मारल्याच्या नंतर म्हणले अरे हे पळून जातील. मग उचलले बंदीखान्यात टाकले. पाहिलं ना तुम्ही बंदीखाना? गेलते ना मथुरेला? बरीच मंडळी गेली, पण कुठे गेली माहीतच नाही. होतं मंदिर देवाचं. बघा, मारून टाकलं आणि मग बंदीखानी ठेवलं. पहिला, दुसरा, तिसरा, किती खेप महाराज? 6 खेप झाले. किती मुलं झाले? 6. आणि 7व्यानं गरोदर झाले. इथे कोण आलं? योग माया आली. हो, योग मायेनं देवकीच्या पोटातला गर्भ काढला आणि गोकुळात नेला. यायची बायको कुठे राहत होती? गोकुळात, नंदबाबाच्या घरी. आता किती पुराण वाचा, जोपर्यंत श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात जात नाही तोपर्यंत गोकुळाचं नाव कोणीच घेत नाही. का घेते कोणी? पुराण वाचा तुम्ही. जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात जातो तेव्हा गोकुळाला सार्थकता आणि गोकुळाचं नाव बघा. तो तिथे नेऊन घातला. सकाळी जागी झाल्यावर पाहते तर गर्भ पोटात नाही. असं करता करता महाराज 8व्यानं गरोदर झाली. 8व्यानं गरोदर झाल्याच्या नंतर मग सांगितलं की एवढं केस पडायचं, कंस यायचा, पाहायचा. मग ती म्हणजे प्रसूत होण्याचं वाट पाहू लागला. 9 महिने 9 दिवस परिपूर्ण भरले. कंसाने सांगितलं 8वा होणार, डोळ्यात तेल घालून जागा. महाराज जागता जागता तुम्हाला देव आहे. 8 वर्षाची मूर्ती देवगीच्या पुढं प्रगट झाली. किती वर्षाची? 8 वर्षाची मूर्ती. 9 महिने भरल्याच्या नंतर 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. पण मूर्तीच नाही प्रगट झाली. काय काय झालं? शंख, चक्र, गदा, पद्म एवढी मूर्ती पाहिली 8 वर्षाची. दर्शन घेतलं दोघांनी. दर्शन घेतलं. तुम्हाला दर्शन होत नाही, आपण फक्त ऐकतो. हो, पण दर्शन घडत नाही. दर्शन कुणाला घडत असतं महाराज? ज्यांनी अनंत जन्मापर्यंत देवाची सेवा केली, पुण्य केली, त्यांना दर्शन. दर्शन झाल्यानंतर सांगितलं देवा तू आम्हाला कबूल केलं, त्याप्रमाणे आमचा मुलगा हो. हे जर असं पाहिलं तर आमचा मुलगा कोण म्हणणार आहे? भगवंतानी कबूल केलं. फक्त म्हणजे काहीतरी सांगण्याकरता मी या ठिकाणी तुम्हाला आलेलो आहोत. मी काहीतरी सांगेन त्याप्रमाणे तुम्ही वागायचंय आणि तसं करायचं, म्हणजे तुम्ही सुखरूप राहाल आणि मी सुखरूप राहणार. म्हणून सांगितलं नंदाच्या घराला. नंदाच्या घराला
मला घेऊन जा आणि तिथं गेल्याच्या नंतर जी माया तिथे जन्माला आलेली आहे येशुदेच्या पलंगावर आहे तिला घ्या आणि तुम्ही परत या. हो अशा प्रकारचं भगवंताने त्यांना सांगितलं. मग महाराज सांगतात उचलला कमळापती पायीचे बंधने गळती. हात लागला बेड्या तुटून पडल्या आणि सांगितलं की रात्र होती पाणी येऊ लागला आणि दिवस कोणता होता महाराज अष्टमी होती. अष्टमी रात्रीचे 12 वाजलेले होते. रात्रीचे 12 वाजले होते. पाण्याला सुरुवात झाली. भगवंत प्रकट झाले. वसुदेवाने उचललं पण लेकरून यायचं कसं. लेकरू लहान आहे बाहेर पाणी चालू आहे दरवाजावर रक्षपाळ आहेत. देवाने सांगितलं त्याची चिंता करू नका. भगवंताला उचललं टोपलीत घेतलं. भगवंतानं कवाडाला पाय लावला कडी उघडली. भगवंताने त्या राखण करणाऱ्या लोकांकडे पाहिलं त्याला आपोआप झोपा लागून गेल्या. झोपा लागल्याच्या नंतर विचार करू लागले की आता जायचं. पाण्याला सुरुवात झाली. कारण महाराज भक्ती करायची असेल तर भक्तीमध्ये एवढे अडथळे असतात. देव मिळवायचा असेल तर एवढं कठीण नाही. माणसाला त्या आगळीतून परीक्षा दिल्याशिवाय ईश्वराची प्राप्ती होऊ शकत. माणसाला ते देव मिळायला पाहिजे. देव फुकट बाजारचा भाजीपाला अलीकडली भाषा आपल्या महाराजाची प्रत्येकाला ते देव भेटला पाहिजे. ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम सरळ म्हणत नाही उभा राहत नाही. बोलवलं माणसानं तर येत नाही. का भजनानं मालो असतो पण आजचे दिवस रिकाम पण नाही. उद्या करू भजन सांगितलं. जर तुम्हाला देव पाहिजे असेल अंतकरणातून भजावं लागतं. महाराज बघा सर्व पाणी ओढून पडू लागला. मंद मंद पाऊस पडे शेष शाया करीवरे. शेषानं त्याच्यावर फणी धरली. पाणी देवाच्या अंगावर पडला नाही पण बघा तरी एवढ्यावर भागलं नाही. कण कण चालत गेले. 3 किलोमीटर चालत गेल्याच्या नंतर यमुना लागली. यमुनेला पूर. आता पलीकडे कसं जायचं. वसुदेव म्हणले मेलो तो घोर नाही. कारण आज जर मी हे धाडस केलं नाही तर उद्या माझी संतती राहणार माझं नाव राहणार नाही. कण कण पाण्यामध्ये प्रवेश केला तेव्हा सांगितलं की यमुनेला पाणी वाढू लागलं. पाणी वाढू लागलं कारण याच्यावर शेष पाहिला. ती म्हणले पहिलाच एक नाव होता तिच्यात. त्याचं नाव काय कालिया. आणि हा दुसरा याला म्हटले एकानं पाणी पहिलंच खराब केलं दुसरं आल्यावर किती खराब होईल. म्हणून सांगितलं की याला येऊ देणार नाही याला बाजूला फेकून दे. पण जसं पाणी वाढलं भगवंत पाण्यामध्ये गेले. पायाचा अंगठा लावला पाणीच उतरलं. कारण दर्शन झालं. कालिंदीनं विचार केला जर म्हणले मी भगवंताशी असं उद्धट वागली तर पुढे जाऊन भगवंताचा माझ्याशी विवाह कसा होईल. कारण याच्यानंतर मला श्रीकृष्ण परमात्माशी लग्न करायचंय. कालिंदी म्हणजे यमुना. मग रस्ता दिला आणि महाराज सुखरूप वसुदेवाने श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये पोहोचवले. कारण तिथे गेल्याच्या पहिले सर्व निद्रिस्त त्या नर नारी कोणीही जागा नव्हतं. ज्याचे रस्त्यामध्ये काही आथुर्ण टाकलेले होते ते पण लोक आथुर्ण घेऊन गेले. घरामध्ये गेले आणि तेवढ्यात मात्र वसुदेवाने त्याला ठेवलं आणि मुलगी उचलली आणि वसुदेव परत मथुरेमध्ये आले. मथुरेमध्ये आल्याच्या नंतर सांगितलं कंसाला हे म्हणले तुझी बहीण प्रसूत झाली तिला मुलगी झाली. कंस आला पाय धरला गरगर फिरवली दगडावर आपटली. आपडल्याच्या नंतर हाती निष्ठून गेली. जशी निष्ठून गेली तशी सांगितलं बाबा मज लागी वधी उपजला तुझा आधी माझा आधी तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला. मग तो आहे कुठं सांगाय पण असते मरत पत्ता नाही सांगाय पण नाव सांगितलं नाही पण तेवढ्यावर तो बावरला आणि महाराज श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात गेला. सर्वांना आनंद झाला. म्हणून सांगतात गोकुळीच्या सुख अंत पार नाही लेखा. बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. देवा श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये गेले आणि महाराज तिथे आनंदी आनंद झाला. मग एक धावे एकी पुढे वाटी ताटी सुंटवडे
गवळणीला माहीत झाली जनाबाई केव्हा होती, म्हणून जनाबाईनं महाराज या कलियुगात भगवंतानं सुंदर असं जनाबाईने देवाचं वर्णन केलं. आणि तीच जनाबाई जेव्हा कृष्ण अवतारामध्ये श्रीकृष्ण परमात्मा बरोबर होती तेव्हा तिनं सांगितलं, गोकुळात जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले, आता बाई जर परसूत झाली तर तिथं कोणी खण नेईल, कोणी टोपरं नेईल, कोणी आंगडं नेईल, कोणी बाळ्या नेईल, कोणी बाजवण नेईल, पण पाणी कोणी नेणार? आता न्यायचं काम नाही. पूर्वीच्या काळात पाण्याची लय टंचाई होती आणि पाणी नाही म्हटल्यावर पाणीच नेत नसे कोणी. पाणी आवडतं कारण यमुनीचा ऊन गावात गोकुळात पाणी लय जाय. जसं पहिले आपल्या गावातून मोठ्या येऊन घरी पाणी आणलं काय, एखाद्या बायला जर म्हणलं बाई घांडाभर पाणी देतं का, देत नाही. देत आहे का पाणी? आता किती न्या म्हणतात कारण आता नळाचं पाणी आहे. तसं पाणी आणायसाठी कोणीच नव्हतं. मग सांगतात सोयीनीची गलबल झाली, दाशीच्यानी हेल घाली. सोपं काम. आपली उचलली कळशी, घेतली काखत, घातला हेल, आली सगळ्यांनी पाहिलं. म्हणून महाराज म्हणतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही का. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, जोत जगा प्रीत लगा मुरली बघा, गोकुळामध्ये श्रीकृष्ण परमात्मा गेल्याच्यानंतर सर्व आनंद झाला. म्हणून गोकुळात सुखाचं वर्णन करत असताना महाराज सांगितलं कोणत्या प्रकारचं सुख त्या ठिकाणी मिळालं, ते सुख भोगण्याकरता कोणकोणत्या ठिकाणी आलं. तर सांगितलं सर्व देव लोक पुण्य करून स्वर्गात गेलेले. म्हणून महाराज म्हणतात स्वर्गीच्या अमर निश्चिताच देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मा भावा. इतकं सुंदर हे मृत्यूलोक आहे महाराज. या मृत्यूलोकामध्ये यायचा त्यांनी प्रयत्न केला. सगळे देव आले आणि महाराज कोणी गाई, कोणी वच्छ, कोणी गवळी, कोणी गवळणी. मग काही नियम असतात आणि नियमानच चालत असतो महाराज. म्हणून श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्याच्या नंतर त्या गोकुळातल्या लोकांना कळालं वयाच्या 60व्या वर्षी नंद बाबाला मुलगा झाला. आणि हा मुलगा झाल्याच्या नंतर गोकुळातली सर्व मंडळी नंदबाबाच्या घराकडे येतात. आनंदाचा क्षण, कारण आनंदाचा क्षण असा होता की खूप जन्माचं पुण्य आज फळाला आलं. आणि खूप जन्माचं पुण्य फळाला आलं म्हणजे काय झालं महाराज, देवाचं दर्शन झालं. आम्हाला देव दिसणार, पण कसा दिसणार महाराज, सावळा देखिएला, सावळा देखिएला,
महाराज भगवंत पाहिला. नंदाचा नंदन म्हणजे देवाचाही देव त्या ठिकाणी गोकुळातल्या लोकांच्या दृष्टीस पडलेला आहे. म्हणून सांगितलं तो आहे कसा, गोऱ्या रंगाचा का, हो सावळ्या रंगाचा आहे. फक्त सावळ्या रंगाचाच नाही पाहिला महाराज, रूपा सावळे सुकुमार, रूपा सावळे सुकुमार, रूपा असा भगवंत पाहिला. तुमच्या आमच्या कानात कुंडल आहेत ना महाराज, कोणाच्या कानात बाळी, कोणाच्या कानात कुंडल आहे, पण आपल्या कानात बाळ आहेत. पण भगवंताच्या कानात काय होतं, कुंडल होते. पण कसे मकराकार, मकर म्हणजे मासोळी, मासोळीच्या आकाराचे भगवंताच्या कानामध्ये असं अलंकार होते. तो देव पाहिला. असा देव पाहिल्याच्या नंतर महाराज सर्वांना आनंद झाला. पण सांगतात श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये आल्याच्या नंतर सर्वांना भगवंताचं सुख घ्यायचं होतं, सुख भोगायचं होतं, डोळे भरून देवाला पाहायचं होतं. आणि तो भगवंत आज त्यांच्या समोर मनुष्य रूपामध्ये आणि वावरत होता. मग किती वर्षाचा झाला बघ, 1 वर्षाचा 2 वर्षाचा म्हणतात टाइम आपल्याकडे नाही. तिथं बरेच माणसं आले, सगळ्याला माहिती पुतना मारली, बांबळ भट आला नाही का, पंचांग सांगितलं. मी मग सांगू लागलो पण माझ्या ध्यानात नव्हतं आलं म्हणून आता सांगतो. त्यानं सांगितलं श्रीकृष्ण परमात्मा कोणत्या मुहूर्तावर जन्माला आला, मूळ नक्षत्रावर, मूळ नक्षत्रावर जन्माला आला. आणि हा तुम्हाला घातक आहे, तुम्ही याले मारून टाका. तसे जे मूळ नक्षत्रावर माणसं जन्माला येतात ते आई बापाले मारतात आणि स्वतःही अनाथ होतात आणि दुसऱ्याला अनाथ करून टाकतात. पण महाराज होणारी गोष्ट कोणाला टाळता येत नाही, मुहूर्त कोणाच्या हातचा नसतो. म्हणून त्यांनी सांगितलं की हा मुलगा तुमच्या घरी आला, तुमच्या गावावर याच्या पुढं लई इकडे येणार आहेत. म्हणले मग एक काम करा, गावाच्या वरत दक्षिण दिशेने गड्डा खांदा आणि त्या गड्ड्यात याले पुरून टाका. देवाले आता देवाबद्दल वाईट बोलले, देवाबद्दल वाईट बोलल्याच्या नंतर राग आला देवाले. देव म्हणला तू ब्राह्मणस रे, लोक का म्हणतात ए खरा बोल ना, साधू येस ना, महाराज येस ना, तू मला म्हणतात बरं कधी कधी महाराज येत ना जरा. म्हणले अरे बाबा काहीतरी बरोबर बोल, तू पंचांग पाहणार आहेत ना, बोल ना चांगला खरा बोल. देवाच्या पुढेला बळकी केली. देव म्हणला तुला शिक्षा करायला वेळ नाही. ते म्हणले तू तर बहानीस, तू काय मला शिक्षा करणार आहेस. म्हणलं बघ तुला शिक्षा करतो. म्हणून सांगतात महाराज विटंबिला विटंबिला पळत तो गेला आणि सांगितलं बाबा
त्याला मारणं सोपं नाही. मग अनेक प्रकारच्या योजना कंसाने केल्या, भगवंताला मारण्याचा प्रयत्न केला. भगवंत गोकुळामध्ये आणि लीला करत राहिला. म्हणून महाराज सांगतात, जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये आला आणि गोकुळात आल्यानंतर भगवंतानं चरित्र करायला सुरुवात केली. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये काय काय सर्वांना माहित आहे आणि वास्तविक काल्याच्या कीर्तनाची वेळ झाली. पण मला असं वाटते की कार्यकर्त्याला बी जसा दंड द्यायला लागते, कारण 2-4 घंटे कीर्तन करावं लागते. कारण 9चं कीर्तन 12ने सुरू केलं. मग गुन्हेगार तुम्ही का मी? मग तुम्हाला जरा शिक्षा झाली तर काही हरकत का? तुम्ही किती घंटे लेट केला? 9 ते 12 3 घंटे. मी फक्त 3 घंटे लेट करतो. मग 3 वाजेपर्यंत नाही राहिले मग आहे ना ज्ञानबा तुकाराम, मूर्त घेऊन जाताच येत नाही, हिने जाऊ शकत नाही. मंडळी, देव गोकुळामध्ये आला, आनंदी आनंद झाला. आणि मग लहान श्रीकृष्ण परमात्मा आणि गोकुळात काय करावं महाराज? देव तिथे आला आणि सर्वांना आनंद झाला. मग हिने तिला सांगावं, त्याने याला सांगावं. सांगता गोष्टी लागती या आनंदाशी नाही जोडा. म्हणून महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, वेदसे चरित्र केले नारायण, वेदसे चरित्र केले नारायण, वेदसे चरित्र केले नारायण, वेदसे चरित्र केले नारायण, वेदसे चरित्र गुणाचं वर्णन गोकुळातले करतात महाराज. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐशे देई प्रेम काही कळा. कारण गोकुळामध्ये सर्व मंडळी देवाचं भजन करत होती महाराज. सर्वजण भजन करत होती आणि भगवंताला भजन आवडत होतं, भजन आवडत होतं. म्हणून महाराज गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. भगवंत रंगायला लागले, खेळू लागले. खेळत असताना खोड्या करू लागले. भगवंताचा स्वभाव होता. खोड्या का करत होते तर खोडीचं एक कारण होतं. भगवंताला त्या खोडीमध्ये आपल्या लीलेचं प्रदर्शन करायचं होतं, लोकांना दाखवून द्यायचं होतं. तुम्ही तसा मी की मी तसा तुम्ही, मी कोण आहे मला ओळखा, ओळखा. कारण तुम्ही आलोत आम्ही आलोत, पण मी कोण आहे मला ओळखा. मला जर नाही ओळखलं तर तुमचा जन्म वाया गेला. म्हणून देवाला ओळखण्याकरता मी तुम्हाला मनुष्य जन्म दिला, देवाला ओळखण्याकरता मी तुम्हाला इथे आणलं आणि मी तुमच्या सोबत आलो. मला ओळखा. ओळखण्याकरता एक दृष्टांत दिला आपल्या स्वतःच्या आईला. स्वतःच्या आईला दृष्टा एक असा दिला की लहान मुलं घेतलेत, श्रीकृष्ण परमात्मा यमुनेवर खेळायले गेला. खेळता खेळता काय केलं महाराज, माती खाल्ली. आई कुणाच, आई कुणाच, आई कुणाच, आई बदला मारून
यशोदा तिच्या अंगावर मारण्याकरता गेली. भगवंताला धरलं, मांडीवर बसवलं. ए म्हणलं कृष्णा, म्हणले काय तू माती खाल्ली? तो म्हणला आई नाही. आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती, 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 आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती. हरी राम दादा, हरी राम दादा, हरी राम दादा, हरी राम दादा, हरी राम दादा खोटे बोलतो, हरी राम दादा खोटे बोलतो, हरी राम दादा खोटे बोलतो, हरी राम दादा खोटे बोलतो. हे सब मायने मजबुरी नाही खाल्ली ग म्या माती, आई ग आई 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 नाही खाल्ली ग म्या माती. यशोदेने एका हातामध्ये भगवंताचा कान धरला, एका हातात काडी घेतली, मारायला धावली. म्हणले तू माती खाल्ली? तो म्हणला आई मी माती खाल्ली नाही. म्हणले तुझ्या भावानी मला सांगितलं, बळीराम दादानी सांगितलं. देव म्हणला आई बळीराम दादा खोटं बोलतो, माझ्यावर आळ घेतो, मी माती खाल्ली नाही, माझ्या मुखामध्ये पा. मग त्याला आ करायला लावलं आणि भगवंताने जेव्हा आ केलं, मुख पसरोनी दावी मातेला, मुख पसरोनी खाल्ली ग निमित्त माती तोडा महाराज, पण यशोदा मायला मी कोण आहे याचं दर्शन देवाने घडवलं. मग हेच गोकुळातल्या लोकांनी सुख घेतलं. प्रत्येकाने आपापल्या नजरेने भगवंताला ओळखण्याचा प्रयत्न केला, भगवंताला पाहण्याचा प्रयत्न केला. ज्याची जशी भावना असेल त्या प्रकारचा ईश्वर गोकुळातल्या प्रत्येक भगवंताला दिसू लागला. फक्त त्यांनी मनामध्ये इच्छा धरावी, भगवंताने त्याची इच्छा पुरवावी. म्हणून गोकुळच्या सुखांत पार नाही लेखा. म्हणून श्रीकृष्ण परमात्माला प्रत्येकाला तो श्रीकृष्ण परमात्मा आवडत होता महाराज. कारण त्याच्या रूपाचं वर्णन आहे, राजस्थ कुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलेला. भगवंताचं स्वरूप पाहिल्याच्या नंतर त्यांच्या डोळ्याच्या दूर जात नव्हतं. रात्रंदिवस त्यांना तो श्रीकृष्ण परमात्मा दिसत होता. त्यांना असं वाटत होतं की या भगवंताने आम्हाला कधीही सोडून जाऊ नये, हा आमच्याकडेच राहावा. म्हणून भगवंतानं अनेक रासलीला सुद्धा त्या ठिकाणी केली. मनात यावं आणि भगवंतानं पुरवावं. गोपी संग नाच गायन केलं. गोपीला पाण्याला जाण्याकरता साथ झाला तर त्यांनी अडवलं. दही दूध डोक्यावर विकायला गेल्या तर त्यांना विकू दिलं नाही. असा कसा देवाचा देवमय ठकडा ठकडा, असा कसा देवाचा देवमय ठकडा, असा कसा देवाचा देवमय ठकडा, असा कसा देवाचा देवमय ठकडा. देवाचा देवमय ठकडा, असा कसा
ते झालं अर्ध नाही दिले नाही दिले पुढच्या वर्षी तारीख कवा मला हे म्हणतील तारीख देणार नाही नाही गेलं तर नाही दिली माणसं चांगवळे म्हणतील बघा गोकुळामध्ये भगवंताचा अवतार झाला प्रत्येकाला दर्शन दिलं ज्याची जशी इच्छा होती तशी भगवंतानं पुरवली एक दिवस स्वर्गातल्या लोकांना गोकुळातलं महत्व कळलं भगवंताच्या गायी इंद्राने आपल्या ब्रह्मदेवाने चोरून नेल्या त्याही त्यांनी दाखवल्या महाराज सांगतात की एक वेळ श्रीकृष्ण परमात्माने सर्व मुलांना जमा केलं आणि प्रश्न एक विचारला बाबांनो तुम्ही गवळ्याची मुलं तुम्ही खूप थकलेल्या तुम्हाला काही खायला मिळत नाही का त्यांनी सांगितलं देवा गायी आमच्या आहेत चाराला आम्ही तो दूध त्यांना आम्ही पाचतो काढतो चारा त्यांना आम्ही टाकतो परंतु ते दही दूध आम्हाला खाय मिळत नाही ते मथुरीच्या बाजारात घेऊन नित्य करता जातात देव म्हणला मी सांगण्याचा प्रयत्न करतो देव तुम्ही आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आपण कधी ऐकत नाही देवाचं नाही ऐकल्यावर देवाला राग येतं देव मग मुलांना जमा केलं आणि सांगितलं गड्यांनो आता एक काम करू या गोकुळामध्ये आपण चोऱ्या करू चोऱ्या पण चोरी करणं काही योग्य आहे का महाराज त्या दिवशी महाराजांनी सांगितलं काही काही चोऱ्या करणं सुद्धा योग्य आहे काही काही कधी कधी कोणत्या टायमाला वाईट वागणे सुद्धा योग्य आहे पण ती तशी वेळ असली पाहिजे म्हणून भगवंताने सांगितलं मुलं ऐकायला तयार नव्हती शेवटी भगवंताने त्यांना पटवून दिलं आणि सर्वांना सांगितलं गड्यांनो आता आपल्याला चोऱ्या करायच्या आहे आणि चोऱ्या करून दही दूध खायचं आहे म्हणून सांगितलं याला तरी येणे लागे घे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी आज मात्र तुम्हाला पूर्ण मिळणार आहे खायला देणार आहे तेव्हा भगवंतानं चोऱ्या केल्या काही गवळणीला सुद्धा त्रास दिला गवळणी घराने घेऊन यशोदेकडे गेल्या आणि यशोदेला सांगितलं यशोदे तुझ्या मुलांनी खूप खोड्या केल्यात आता यानं काय काय खोड्या केल्या हे आम्हाला सांगणं शक्य नाही म्हणून सांगितलं याच्या खोड्या सांगू किती या कृष्णाला सांगावे यशोदा रागावली कृष्णाला बोलवून घेतलं म्हणजे कृष्ण आता तू गावात राहण्याच्या वाक्य नाही तू खूप खोड्या केल्यास आता तू गाई राखायला गेलो पाहिजे म्हणून महाराज श्रीकृष्ण भगवंता त्याच्या हातामध्ये एक काठी दिली खांद्यावर घोंगडं दिलं आणि भगवंताला गाई राखण्यासाठी पाठवलं पण तुमचा देव रागावला असेल देव रागावला नाही त्याला त्याच्याही मध्ये आनंद होता आणि गाई चारण्याकरता गेला आणि गाई चारत असताना बालगोपाल सोबत गेले सर्व सोबत गेल्याच्या नंतर भगवंतानी जेव्हा त्या सर्वांना एकत्र केलं आणि खेळ खेळतोय महाराज त्या काळामध्ये कळंबाच्या खाली झाडाखाली गाई आल्या गाई बसवल्या आणि मुलांनी सांगितलं दुपारची वेळ झाली महाराज तेव्हा दुपार झाली भूक लागली 1 वाजला म्हणतात नाही का हो भूक लागली काही सांगितलं आमच्या डोक्यात काही बसत नाही आमचे जेवण आले असतील त्या बिचाराला काही बोल मी जेवून आलो पहिला मला माहित होतो म्हणून पहिलाच घरून जेवून आलो जे जेवून आले त्याचं जमलं ज्यानं जेवण नाही गेले त्याने 1 वाजला किती वाजला 1 वाजला बाई किती वाजला 1 वाजला हो मग मुलं म्हटली देवा खांदी भार मोठी भूक काय खेळायाचे सुख आता आनंद वाटेन माणसं माझ्याकडे डोळे वाचू असू पाहणे एकही बंद करते याला समजत नाही का हो समजते महाराज तुम्हाला सांग का काही माणसं बोलण्यातलं पण काही खाण्यात बोलता बोलता नाही मला भूक नाही आर्थिकशी असली तर चालते जेव्हा बसलं की टोपलेले दुःखाला होते तसं आमच्या लोकांचं काम माणसाला वाटते पण बोलाच वाटते आणि ज्याने माझ्यासारखे ज्ञान नाही त्याला तर लोच बोला वाटते ज्ञानी माणसं चटकन अटकतात ते पटकन बंद करून टाकतात बघा भगवंताला सांगितलं देवा आता या खेळण्यामध्ये काही सुख नाही म्हणून भगवंतानी सांगितलं सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करा मग सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या
पण आता सगळ्याच्या घरचे जर दाणे आपण इथं आणले गहू कशा करता काला करण्याकरता, पण कोणाच्या घरी कसं कोणाला चांगलं दळण दिसता येते, काही माणसाला दिसत नाही म्हणून गावात खडे राहतात. इथं बसलेला माणूस असते, तो पाहत असते काय आणलं कसं आणलं कोणी आणलं, त्याचं काम असते. पाहिल्याच्या नंतर सांगितलं ए बाई याच्यात खडे आहेत, तू चांगलं दिसलं का नाही. बाया बोलतात महाराज अनुभव विठ्ठल विठ्ठल सगळेजण बसले देवाच्या बंधेत, सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या आणल्या आणि शिदोऱ्या आणल्याच्या नंतर भगवंताकडे दिल्या. भगवंताने एक त्या ठिकाणी असं मोठं आपल्या भाषेत सांगायचं बघून घेतलं, मुद्दा म्हणतात त्या, आणि समोर मांडला आणि सगळ्याच्या भाकरी आणि भाजी एकत्र केली आणि त्याचा काला केला. जेव्हा तो काला केल्याच्या नंतर दुसरा एक भाकर आणेच ना, दुसरा एक भाकर घेऊन येणं, त्याची शिदोरी येईना. पहा या जगात एक विशेष नवले मारले, जे काही देते त्याचं नाव कोणी घेत, जे देते त्याचं नाव कोणी घेत नाही, देत त्याला किंमत दिल्याशिवाय राहत नाही. या जगाचा न्याय तसा आहे, जे देत नाही त्याला बोलवून देतात, जे येत नाही त्याला बोलवायला जातात, जे येते त्याला घराकडे धाडतात. जगाचा न्याय तसं जो आणत नव्हता बाकीचे आणून दिलं, मग आता शिदरी वाटा काय घोर आहे. आता काला देव ना, पण देव काला वाटे ना. ए देवा आता काय राहिलं, ते म्हणले तुम्ही आणून दिलं पण त्यानं नाही दिलं. म्हणजे कुठे म्हणलं बघा ते इकडं, कुठं ते तिकडं तोंड करून बसलं, आणेच ना. मग का आणत नाही, त्याला सांगितलं तुझी शिदोरी घेऊन ये. आणल्याच्या नंतर देवाकडे दिली, देवाकडे शिदोरी दिल्याच्या नंतर देवानं ती भाकर घेतली आणि अशी मोडली. भाकर होती ज्वारीची, भाकर होती शिळी, मोडल्यातून तिच्या तार दिसला. तार दिसल्यावर भगवंताने म्हटलं माझी आईशी पाहे तरी घराशी जाय, माझी आईशी आण, माझ्यासारखा आण, नाहीतरी तुझी भाकर घेऊन तू घराकडं जाय. आता काढून दिल्यावर त्या माणसाने काय म्हणावं, माझ्यासारखी नसेल तर तुला घराकडे जावं लागेल. त्यावेळेस तो बोलला तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी, माझे कुणी नाही घरी. देवा मला कुणीच नाही रे तुझ्याशिवाय, मीच आहे. तेव्हा भगवंताने मान्य केलं आणि जेव्हा देवाला म्हणू देवा मला तुझ्याशिवाय कुणीच नाही, तेव्हा देव घेतो. आणि मग भगवंतानं काला केला आणि काला वाटायला सुरुवात केली. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली, ज्ञानेश्वर माऊली. आज योस अमरावती,
काय म्हणे भूमंडळी म्हण समप्रभु